लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या भागात काव्या, पार्थ आणि जीवा नंदिनीचं संपूर्ण लग्न आपल्याला बघायला मिळणार आहे, तेव्हा पूर्ण एपिसोड नक्की बघा. सर्वात आधी आनंद निवासवरून आलेले तिघं मुलं असतात ना, ते मंगलाष्टक म्हणत असतात. दोघं जोड्यांमध्ये अंतरपाठ धरलेलं असतं. मुद्दाम वर करतो अंतरपाठ आणि जीवा पार्थचा प्रयत्न असतो की काव्या नंदिनीला कसं बघता येईल. ते पाय उंच करून काव्या नंदिनीला बघण्याचा प्रयत्न करतात. काव्या नंदिनी दोघीही असतात आणि म्हणतात काय चाललंय यांचं, म्हणजे बोललं नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आपल्या लक्षात येतं ना. नंदिनी जीवाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकते, तर जीवा पण नंदिनीच्या गळ्यामध्ये माळ टाकतो. त्यानंतर काव्या पार्थच्या गळ्यामध्ये वरमाळ टाकते, पार्थ पण काव्याच्या गळ्यामध्ये माळ टाकतो. त्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात. मालिनी काकू, विक्रम काका, धनंजय काका, शारदा काकू सगळेच खूप खुश असतात. काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तेव्हा शारदा काकू काव्याचे डोळे पुसतात. नंदिनीने तिच्या पाठीवर ब्लाऊजला जीवानंदिनी नाव लिहिलेलं असतं, तर सेम काव्याने पण तिच्या पाठीला ब्लाऊजवर काव्यार्थ नाव लिहिलेलं असतं. त्यानंतर धनंजय काका कन्यादानासाठी बसतात. नंदिनीच्या डोळ्यातनं तर सारखं पाणी येत असतं आणि धनंजय काका पण खूप इमोशनल झालेले असतात, ते सुद्धा रडत असतात. जीवाला ते बघून खूप वाईट वाटत असतं. तेव्हा जीवा कन्यादानासाठी बसला होता, तर त्याचे विचार कसे होते आपण तर ऐकलेच आहे. खरंच तो सुद्धा खूप इमोशनल झालेला होता. नंदिनीला तो क्षण आठवतो जेव्हा नंदिनी आणि जीवा दोघंही कन्यादानाला बसलेले असतात. तर सेम काव्याच्या वेळेला पण कन्यादान करताना शारदा काकू पण रडत असतात आणि धनंजय काकासुद्धा. आणि पार्थ काव्याचे डोळे पुसतो, कारण ती पण खूप इमोशनल झालेली असते. खरंच प्रेक्षकांनो, धनंजय काकांना जेव्हा बघितलं ना कन्यादान करताना, तेव्हा मला तर मी माझी स्वतःची फिलिंग सांगते, मला माझ्या वडिलांचीच आठवण आली. तर दुसरीकडे विक्रम काका आणि मालिनी काकूसुद्धा इमोशनल झालेले असतात. त्यानंतर पार्थ मंगळसूत्राला हळदी कुंकू लावतो आणि काव्याच्या गळ्यात घालतो. तर सेम दुसरीकडे जीवा पण मंगळसूत्राला हळदी कुंकू लावून नंदिनीच्या गळ्यात घालतो. त्यानंतर सप्तपदी चालण्याची वेळ येते. पार्थ काव्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हातात हात धरून एक एक सुपारी बाजूला करतो. जसे ते एक एक पावलं चालतात, त्यावेळेला त्यांना एकमेकासाठी त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या असतात मिळवण्यासाठी त्या त्यांना आठवत असतात. सेम त्याच पद्धतीने जीवा आणि नंदिनी पण हात हातात धरून सप्तपदी चालतात. जेव्हा एक एक सुपारी बाजूला करतात, तेव्हा त्यांनासुद्धा त्यांनी एकमेकासाठी जे जे केलं आहे त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. इकडे दोघं जोड्यांच्या सप्तपदी चालतात, त्याच वेळेला लग्नामध्ये एक मुलगा येतो. रम्या तिथून जात असते, तेव्हा दोघांचीही धडक होते. तेव्हा तो मुलगा म्हणतो कोण आहे ही चक्रम. थोडे त्याचं लक्ष रम्याकडे जातं, तर तो म्हणतो बाबो, तुमच्यासारख्या सुंदर मुलीचा मला धक्का लागला, तेही लग्नघरात. देवी आईचा आशीर्वादच समजायचा. रम्या हसत असते. तुम्हाला एक विचारू का, तुम्ही रागवणार नसाल तर, तुम्ही सिंगल आहात का. तेव्हा रम्या हो म्हणते. तर तो मुलगा खूप खुश होतो. तेव्हा रम्या सांगते मी सिंगल आहे पण मनाने मॅरिड आहे. तो लगेच नाराज असतो, आता हा काय प्रकार. तेव्हा रम्या म्हणते आहे एक मुलगा, आमचं लहानपणीच लग्न झालं आहे, पण तो ते मानत नाही. तो मुलगा म्हणतो पण मी मानतो ना. तर रम्या म्हणते पण मी त्या लग्नाशिवाय दुसरं काहीच मानत नाही, पण तुम्ही नका निराश होऊ मिस्टर. तर तो मुलगा म्हणतो राजा, मिस्टर राजा, या राजाला त्याची राणी नक्की मिळेल, ऑल द बेस्ट, असं म्हणून तिथून निघून जाते. मुलगा म्हणतो यायला सगळ्या पोरी एंगेज असतात आणि हिचं तर काय मनाने मॅरिड. त्यानंतर दोन्ही पण जोड्यांच्या सप्तपदी पूर्ण होतात. जीवा नंदिनीला जवळ घेऊन कपाळावर किस करतो आणि काव्या पार्थ डोक्याला डोकं लावून खूप खुश असतात. बाकीची सगळी मंडळी पण खूप खुश असते. त्यानंतर भाग इथेच संपतो. पुढील भागात जीवा नंदिनी आणि काव्या पार्थची वरात बघायला मिळणार आहे. तीही अगदी रस्त्यावर वरात काढलेली आहे. खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना उद्याच्या भागात. पार्थ काव्याला उचलून नाचत असतो, तर जीवा पण नंदिनीला उचलून नाचत असतो. उद्याच्या भागात खूप धमाल मस्ती असणार आहे प्रेक्षकांनो. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.